ज्या महाराष्ट्राला संतांची आणि समाज सुधारकांची भूमी म्हटले जाते, त्याच महाराष्ट्रामधील अहिल्यानगरमधील ढवळपुरीतील घटनेने माणुसकीला आणि वारकरी संप्रदायाला कळिमा फासली आहे। एक कीर्तनकार जो समाजाला नीतिमत्ता शिकवतो, समाज प्रबोधनाचे कार्य करतो, तोच व्यक्ती 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लगातार 5 वर्षापासून अन्याय अत्याचार करत होता। लोखंडी पकडीने तिला चटके देत होता। हे फक्त केवळ नराधमाचे कृत्य नाही, तर मानसिक गुलामगिरी आहे। धर्माच्या नावाखाली चाललेला अंधश्रद्धेचा पगडा आहे। देवाचा धर्माचा धाक दाखवून लोकांवरती जरब बसवणे हा प्रकार तर इथे आधीपासूनच होतो। जेव्हा आपण एखाद्या माणसाला देवाचे स्वरूप मानतो, तेव्हा आपण आपल्या बुद्धीचा आणि विवेकांचा त्याग केलेला असतो। देव ही संकल्पना माणसाने भीतीपोटी निर्माण केलेली आहे। जर खरंच देव असता तर त्या मुलीचे चटके थांबवले नसते का? त्या मुलीवर होणारा 5 वर्षांपासूनचा अत्याचार थांबवला नसता का? त्या मुलीला देवाने नाही तर तिच्या हिमतीने आणि संविधानाने वाचवले। आज गरज आहे ती म्हणजे अशा धर्माच्या नावाखाली चाललेल्या छळ करणाऱ्यांच्या चौकशीची, बुवाबाजी करणाऱ्यांना थारा न देण्याची आणि या लोकांना फासावर लटकवण्याची। समाजाला माझं एवढंच सांगणं आहे की धर्माच्या नावाखाली चाललेला हा अंधश्रद्धेचा प्रकार आपण ओळखायला हवा। धर्माच्या नावाखाली जर कुठे चुकीचे कृत्य घडत असेल तर आपण तिथेच आवाज उठवायला हवा। माणसाला देवाचे स्वरूप द्यायला नको, त्यासोबतच आपल्या मुलांना अंधश्रद्धेऐवजी विज्ञानाच्या गोष्टी सांगायला हव्या। जय भीम, जय शिवराय।